लेकराला जेवू घालणं म्हणजे एक सर्वात मोठा टास्कच समजा. कारण इतका त्रास होतो कधी कधी आपण त्याच्या मागं हिंडत राहतो, पण ते काही खायला तयार राहत नाही. कसंबसं खाल्लं. त्यानंतर ती राखी घेऊन हिंडायला लागली. तिला म्हटलं, तुला काही भाऊ नाही आहे, राखी कोणाला बांधणार? हे अशी वाकून बघायला लागली. आणि म्हणतात असं वाकून बघितलं की पुढच्याची वाट बघतात, पण असं काही नाही बरं. मला तरी हे गोष्टी पटत नाही, म्हणून मी यावर विश्वास ठेवत नाही. म्हणून मी आपला चहा केला. चहा घेणारी मी एकटीच आहे. आणि लाडू आणले होते, वळीव लाडू. ते प्रिशाला आवडत होते. तिला काही चावता येत नाही, पण ती नुसतं हिरड्या वळवळ करतात, म्हणून मग ती खात राहते. असंच चहा बनवला आणि दूध पण बनवलं. आता आम्ही दोघं असे झालो ना, त्यात मी आहे चहा घेणारे आणि माझ्या नवऱ्याला नको असतो चहा, म्हणून ते दूध घेतात. आणि प्रिशा मला पूर्णपणे वाटतं तिच्या पप्पांवर गेली, कारण ती पण तसंच करते. काल माझी रिंग तिने एवढं जोरात खेचली होती की पडायची भीती होती, म्हणून मी लपून ठेवली होती. आणि त्यानंतर मी कानात घालून घेतली. प्रिशाला दही खूप आवडते. जेव्हा दही दिलं ना, ते दही फिनिश नक्की करते, पण बाकी जेवण वगैरे करत नाही. आणि मग ती शांत झोपी गेली. आणि हिचे केस इतके छान आहे, पण उद्या आम्ही हिची कटिंग करणार आहे. त्यासाठी मला खूपच वाईट वाटतं. स्वयंपाक झाला होता, इथे कुकर लावलं होतं, प्रिशासाठी भात लावला होता, चपात्या झालेल्या होत्या, भाजी पण झालेली होती. प्रिशा शांत झोपली होती आणि लगेच थोड्या वेळात ती उठली. उठल्यावर ती बांगड्या घेऊन बसली होती, म्हणून मी तिला बांगडी फिरवून दाखवत होते. तिला पहिले काही इंटरेस्ट आला नाही, पण ती जेव्हा गोल जास्त वेळ फिरायला लागली ना, मग तिला इंटरेस्ट यायला लागला. आणि जेव्हा इंटरेस्ट आला तेव्हा त्या बांगडीला खेचून फक्त तेवढंच टाईमपास करत होती. तिला काही फिरवता येत नाही, माहिती आहे. मग खेचून घ्यायचं. ज्या गोष्टी लेकरांना जमत नाही त्या चिडून ओढणं फक्त त्यांना जमत असतं. ब्रश तर हरवला, पण ब्रशचा बॉक्स घेऊन बरी हिंडते ती. त्यानंतर तुम्ही बघता इथे प्लगच्या जवळ जाऊ नको म्हणलं की ती तिथेच जाणार. एखादी गोष्ट आपण लेकरांना नाही म्हणतो तर ती नक्कीच करणार, हे त्यांचं ठरलेलं असतं. लाईट चालू बंद करून तिला जी मजा येत होती ना, तिला तीच कंटिन्यू करायची होती. म्हणून म्हणलं जाऊ द्या. असं पण ती काही त्या प्लगमध्ये हात वगैरे घालत नाही, फक्त बटनच दाबते. त्यानंतर प्रिशाला मस्त बेल्ट घातला. म्हणलं आज तरी बघू दे गं तुला, अशी केस परत आता वाढायला खूप टाईम लागेल. म्हणून तिला बेल्ट लावून दिला, पण ती काय ठेवत नव्हती. तिला फक्त तेवढंच माहिती की हिला काढून टाकायचं. त्यानंतर थोडीफार मस्त हसली खेळली, तिच्या पप्पाकडे गेली. पप्पासोबत तिला मस्ती करायला खूप आवडते. घरी गेली ना गावाला की ती पप्पांकडे बघत पण नाही, पण पुण्यात असले ना की ती पप्पांकडे इतकी छान राहते. कारण मी बिझी असली की तिला दुसरं कोण आहे, मग पप्पाच आहेत ना. खेळली हसली, थोडं गाणं म्हणलं की डान्स करायचा, नाहीतर मग हसायचं. एवढंच माहिती आपल्याला. खूप दिवस झाले प्रिशाने काही पा दिला नाही, त्याच्यामुळे आम्ही तिला म्हणतो की पा दे गं प्रिशा. तिच्या पप्पाने तर खूप ट्राय केलं, पण फायनली तिने एकदा तिच्या पप्पांना पा दिली आणि तिचे पप्पा तर खुशच झाले. एवढे खुश झाले की त्यांनी बॅगवर तिला पूर्ण घरामध्ये फिरवलं. बसून काय, उभं राहून काय, तिला जसं आवडलं तसं फिरवलं. त्यानंतर मॅच लागली होती, तर मॅच बघायची होती त्यांना. प्रिशा पण तिथे बघत बसली. जास्त काही बघत नाही टी व्हीकडे ती, मॅच वगैरे चालू असली की, पण थोडंफार बघते आणि एन्जॉय करते तिचं ती. ब्रेक जर आला मध्ये तर त्यात काही जर गाणं वगैरे असलं किंवा वाजलं काही जोरात, तर तेच एन्जॉय करते. आणि तोंडात बोट टाकलं की तिला जे खालचे 2 दात आहे त्याने तिने चावलं आपल्याला, की आपण जर थोडी जास्त रिॲक्ट केलं तर तिला ते खूप आवडतं. आणि तुझ्या हाताने खा म्हणलं, चमचा दिला की घे बाई तू तुझ्या हाताने खा म्हणलं ना, की तिला खूप आवडते. इतकं आवडते की मग ती स्वतःच टाळ्या वाजवते आणि स्वतःला व्हेरी गुड म्हणते. बाकीच्या गप्पा नेक्स्ट व्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.